श्री स्वामी समर्थ. स्वामींनी समाधी का घेतली? काय घडलं नेमकं त्या दिवशी? अंगावर काटा आणणारा प्रसंग आज या भागामध्ये आपण पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयांचं तिसरं पूर्णावतार मानलं आहे. श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शेलम जवळील कर्दळी वनातून स्वामी समर्थांच्या रूपामध्ये प्रकट झाले. स्वामींनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि श्री शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली. तपश्चात स्वामी पंढरपूर मोहोळ भ्रमण करीत सोलापुरास पोचले. मंगळवेढे गावात राहून त्यांनी आपल्या लीलेने भक्तांना दुःखमुक्त केले. श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराजांना स्वामींनी दीक्षा दिली. स्वामींनी अनेकांना मार्गदर्शन करून त्यांना अक्कलकोट येथे मध्ये महासमाधी घेतली. त्यांना रविवार 30 एप्रिल 1878 रोजी चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 अक्कलकोट येथे वटवृक्षाखाली मध्यान्हकाळी महासमाधी घेतली. चोलपांनी स्वामींच्या समाधीची जागा ठरवून समाधी बांधून घेतली. चोलप्पा यात आधी तुला घालीन, नंतर मी जाईल, असे स्वामी चोलप्पांना म्हणायचे. आणि स्वामींच्या समाधीस्थ होण्याच्या 6 महिन्यापूर्वी चोलप्पा यांचे बघा निर्वाण झाले. नंतर त्यांच्या शिष्यांनी चोलप्पा यांच्या घराजवळ स्वामींना समाधीस्थ केले. जरी त्यांनी महासमाधी घेतली तरीही त्यांचे मंत्र भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणत सलगर येथून परतलेले स्वामी महाराज अक्कलकोटास आले आणि उतरले ते थेट संतांचा मठ येते. त्या परिसरातच असलेल्या एका लिंगायत साधूच्या समाधीस्थानापाशी स्वामी महाराजांची स्वारी विश्रांतीसाठी आली. स्वामी अक्कलकोटास परतले याची बातमी कानी आल्यावर त्यांच्या दर्शनासाठी ताटण कळत असलेले भक्तगण लागलीच संत मठाच्या दिशेने धावले. स्वामींच्या निद्रिस्त मुद्रेकडे भावपूर्ण श्रद्धायुक्त वृत्तीने पाहत सर्वजण त्यांच्या नामस्मरणामध्ये दंग झाले. काही वेळाने स्वामी जागृत अवस्थेमध्ये आले तेव्हा नित्य दर्शनासाठी भक्तांची रीग लागली. वातावरणात उत्साह रंग भरला गेला. ठाकूरदास बुवा कीर्तनासाठी उभे राहिले. सुमारे 1 प्रहर कीर्तनाचा गजर घुमला. सोबत बावडेकर पुराणी कबुवावी होते. स्वामींचे लक्ष एकाकी त्यांच्यापाशी गेले. तसे स्वामींनी बुवांना 4 टोपल्या गोवऱ्या आणण्यास सांगितले. स्वामी महाराजांच्या सांगण्यानुसार सेवेकऱ्यांनी लिंगायत साधूच्या समाधीस्थानावरील शिवलिंगाच्या वर आणलेल्या गोवऱ्या रचून ठेवल्या. शिवलिंग त्या गोवऱ्यांच्या राशीखाली दिसेनासे झाले. तेव्हा स्वामी आज्ञेनुसार त्यावर मनभर तूप ओतले गेले. भक्तांनी प्रसाद रूपाने समोर ठेवलेल्या खारका, नारळ, सुपाऱ्या देखील स्वामींनी गोवऱ्यांवरच ठेवण्यास सांगितल्या. एवढा जामानिमा झाल्यावर स्वामींनी त्या गोवऱ्यांवर अग्नी पेटवला. ही वेळ संध्याकाळची होती. तो संपूर्ण दिवस स्वामी महाराज उपाशी अवस्थेमध्ये होते. आगीचा कल्लोळ झाला. रात्रभर गोवऱ्या विलक्षण आयेगाने जळत राहिल्या. इथे आपल्या साधूच्या समाधीवर गोवऱ्या पेटवण्यास आल्याने वृत्त कळताच लिंगायत समाजातील काही मंडळी रागारागाने तिथवर येऊन पोचली. मात्र स्वामी महाराजांचे मुख तेज पाहून ही मंडळी तिथल्या तिथे स्तब्ध होऊन उभी राहिली. त्यांच्या जणू चित्तवृत्तीचाच पालट झाला होता. चहूबाजूने भडकलेली आग अखेर स्थिरावली. दिवस उजाडल्यावर स्वामी महाराजांनी भुजंगा सेवेकऱ्याकरवी त्या परिसरातील राख झटकून साफ करून शिवलिंग व समाधी पाण्याने धुवून स्वच्छ करून घेतली. आगीच्या कल्लोळात दगडी शिवलिंगाचे तुकडे तुकडे झाले असावेत असा सर्वांनाच ग्रह झाला होता. मात्र घडले ते निराळेच.
शिवलिंग अधिकच तेजाने उजळून निघाले होते. त्या आगीच्या कठोर धगीमुळे समाधी मंदिराच्या भिंतीचे चिरे तडकले होते. दरवाजास भेगा पडल्या होत्या. मात्र शिवलिंग अथंग राहिले. उलट तेजाने झळाळून उठले. स्वामी महाराजांच्या या कृतीचे आकलन कुणासही झाले नाही. आजपर्यंत कुणा सत्पुरुषाच्या हातून हे घडले नव्हते आणि पुढे कधी घडले देखील नाही. स्वामी महाराजांना नक्की काय सुचवायचं होतं? जे घडले ते शुभ सूचक होते की अशुभाची नांदी घडल्या प्रकाराने स्वामी महाराज विचलित झालेलेही कुणाला जाणवले नाही. हे त्यांच्या नृत्य ब्रह्मतत्वाच्या रंगात मिसळून गेले होते. हे जरी खरं असलं तरी त्यांच्या अंतरंगाशी एकरूप झालेल्या त्यांच्या भक्त मंडळींपैकी काही मोजकीच मंडळी अशी होती की त्यांच्या सर्वांगावरून अशुभाचा वारा फडफडून गेला. क्षणभरासाठी का होईना त्यांच्या समोर अदृश्याची काळी सावळी प्रगटली आणि विरून विसरून देखील गेली. क्षणभरासाठी का होईना वाऱ्याच्या एका चुकार झुळकेमध्ये त्या सर्वांनाच अरिष्टाचा दर्प जाणवला. क्षणभरासाठी का होईना त्या सर्वांच्या मनात एकाच वेळी भविष्याचे अस्पष्ट पडसाद उमटले. स्वामी अवताराची अखेर होणार काय? सर्वांना एकाच वेळी झरकन स्वामींच्या दिशेने पाहिले तेव्हा स्वामी महाराजांच्या मुखावर मिश्किल हास्य विळसत होते. कुणीतरी बाळाप्पा यांना सांगून गेले की स्वामी महाराज मुरलीधराच्या देवळानजदीक असलेल्या एका तळामध्ये उतरून त्यांच्या सोबत असलेल्या सेवेकऱ्यांना एक दगडाची कुंडी पाण्यात बुडवण्यास सांगितली आणि सेवेकऱ्यांनी तसे करतात. एकाएकी मोठ्यांदा सर्व मंडळी रडा, बोंबा ठोका असाही पुकारा स्वामींनी केला. त्या माणसांचं हे कथन ऐकून बाळाप्पांच्या मनात चर्र झालं. काही दिवसांपूर्वी स्वामी महाराजांनी आपणास आम्हाला उंच उंच जावयाचं आहे, फार लांब जायचं आहे असं सांगितल्यानं बाळाप्पांना आठवलं. त्या मागोमाग पुन्हा सेवेकऱ्यानं स्वामी महाराज आजकाल चौकोनी खडे बाजूबाजूला मांडून समाधी स्वरूप आकार तयार करतात अशी बातमी दिल्याचेही आठवले. त्या दिवशीचाही बराचसा काळ स्वामी ज्वरांच्या अंमलाखाली होते. अंगात अतिशय ताप भरून राहिला होता. सायंकाळी स्वामींनी मुरलीधराच्या मंदिरामध्ये नेण्यात आले. तिथंच मुक्काम पण झाला. प्रकृतीस होऊन थोडा आराम पडला. तशी दुसऱ्या दिवशी महाराजास पालखीत बसून नागणहल्लीस नेण्यात आले. तेथील आमराईत 4 दिवसांचा विश्रांती झाली. मात्र तिथल्या मुक्कामात स्वामी महाराजांनी अन्न वज्र केले. पोटात अन्नाचा कण नव्हता. प्रकृतीस आराम पडत नव्हता. अवस्था बिकट आहे हे ओळखून सकाराम लोखंडे सेवेकराने स्वामी महाराजांना पुन्हा वट वृक्षाकडे नेण्याची प्रार्थना केली. स्वामींनी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. तसे त्यांना पालखीत घालून पुन्हा अक्कलकोटास आणले. वटवृक्षाच्या सानिध्यात पुन्हा एकदा स्वामी महाराजांची काया स्थिरावली. असं असलं तरी महाराजांचा अन्नत्याग सुरूच होता. अंगात तापाचा जोर वाढत असला तरी चेहऱ्यावर वेदना कणकण यांचा लवलेशही नव्हता. सर्व काही सुखरूप आनंदमय आणि स्वामीमय असले तरीही स्वामींच्या मुखातील प्रत्येक शब्द त्यांच्या निर्वाणाविषयी सूचित करत होता. स्वामींनी त्यांच्या गोपाळ न्हाव्यांना बोलावून त्याच्याकडून श्वमश्रू करवून घेतले. त्यानंतर महाराजांना मंगलस्नान घालून आरती केली गेली. षोडशोपचार विधी करण्यात आले. वातावरणामध्ये तात्पुरतं का होईना चैतन्य दाटलेलं असलं तरी इथे चैतन्याचा कोंब मात्र उदासलेला होता. चेहऱ्यावरील कोटी सूर्यांचं तेज ग्रहणातल्या स्पर्शे काळागत झाकोळलं गेलं होतं. आनंदाचा कंद, नैराश्याचा धागा चाळवीत स्वस्थ बसला होता. शरीराचा दाढ वाढतच होता. तेजाने आत बाहेर कल्लोळ मांडला होता. वृत्तीची निवृत्ती काय
असाही दाखवण्याचाच जणू तो प्रयत्न होता. त्याचवेळी हे वातावरण बदलावं म्हणून प्रयत्नांनी पराकाष्ठाही केली जात होती. नामांकित वैद्य मंडळी अंगारे धुपारे घालणारे जो तो आपापल्या परीने या अवचित होऊन घातलेल्या परिस्थितीला दूर लोटू पाहत होता. तेवढ्यात कुणीतरी स्वामी महाराजांना विचारलं की महाराज तुम्ही केव्हा उठाल? त्यावर महाराज चटकन म्हणाले, डोंगर बोलतील तेव्हा उठेन, पंढरी जळेल तेव्हा उठेन. त्यांच्या या उत्तरावरून त्यांच्या मणीचा कळ सर्वांच्याच ध्यानात येऊ गेला. तरीही भक्तांची त्यांच्यावर असलेली अपरंपार माया हे सत्य स्वीकारण्यास तयार नव्हती. औषधोपचार अंगारे धुपारे चालूच होते. इथे महाराज त्यांना दिलेले औषधे थुंकून टाकू लागले. अन्न पाणी त्यागलेलेच होते. आता वृत्तीचाही संक्षेप करू लागले. काही काळ अशाच अवस्थेत पुढे सरकला. वट वृक्षाच्या बुंध्याला टेकून बसलेल्या स्वामी महाराजांनी सेवेकऱ्यास सूचना केली. आपले म्हणून जे काही वस्त्रादी सामान वस्तू आहेत त्यास विहिरीत टाकून देण्याची त्यांनी आज्ञा केली. तसेच आपल्या सभोवती सहवासातील जी काही गायी वासरे बैलजोडी आहेत त्यांना आपापल्यापाशी घेऊन येण्यास सांगितले. चैत्र शुद्ध 13 दुपारची वेळ महाराजांच्या अत्तार्क्य सूचनेने भक्तगण बावरून गेले. मात्र त्यांनी केलेली सूचना मान्य करणं ओघानेच झालं. स्वामींच्या सांगण्यानुसार सर्व जनावरे तिथं आणली गेली. स्वामींनी अतिशय वात्सल्यानं त्या सर्वांच्या मुखावरून हात फिरवला. त्या दिवशी त्यांच्या समोर आलेल्या नैवेद्य भोजनाची ताटे त्यांनी या मुक्या प्राण्यांसमोर ठेवली. आपली काही वस्त्रे त्या जनावरांवर पांघरली. सर्वांचे सर्व काही निगुतीने झाल्याची खात्री बाळगून हा पुराण पुरुष पुन्हा एकदा वट वृक्षाखाली येऊन बसला. थोडा काळ सरला असेल. स्वामींनी श्रीपाद भटास सूचना करून वट वृक्षाच्या बुंध्याजवळ तक्क्या आणून ठेवायला सांगितल्या. तसे झाल्यावर श्रीपाद भट्टाचार्यांनी मदतीने स्वामी महाराज आसन मांडी घालून त्या तक्क्यास टेकले. वट वृक्षाखाली स्थिर झाले आणि पाहता पाहता निजानंदी मग्न झाले. एकाएकी डोळ्यांच्या पापण्या हलण्याच्या राहिल्या. चेहऱ्यावर प्रसन्न वृत्ती विळसत होती. 7 फुटांचा तो अजस्र देह कळी काळाला अंगावर वागवीत तिथंच स्तब्ध झाला. वातावरणात एकाएकी औदासीनाची कळा पसरली. दिवसा ढवळ्या वट वृक्षावरील वागळांचा फडफडाट त्या वातावरणाला दुच्छिनांचं भान आणता आणता झाला. तशी भक्तांनी तारस्वरात हंबरडा फोडला. हुंदक्यांचे अस्फुट कढ गगनभेदी किंकाळ्यातून पसरले आणि त्यातच त्या मुक्या जनावरांचे अर्थपूर्ण विलाप वातावरणास गहिरा अर्थ प्राप्त करून देत झाले. गाय बैल कुत्र्यांच्या नजरेतून कारुण्याचे बांध कोसळले आणि त्याचवेळी त्या वातावरणाला आश्वासकतेचा छेद देण्यासाठी की काय स्वामी महाराज कई काळाच्या क्षणिक झोपेतून पुन्हा एकदा जागे झाले. तिथं जमलेल्या प्रत्येकाकडं निर्मळ आनंदाचा कटाक्ष टाकीत स्वामींनी आपल्या मुखातून अखेरची दिव्यवाणी प्रसवली. अनन्यच्छित्तंत यत्तो मायेन जना पर्युपासते तेक्षा नित्याभियुक्तांना योगक्षमम दहम्प्यहम. अंतिम सत्य होतं का? स्वामी समर्थ महाराजांचं अनंताच्या प्रवासाला निघून जाणं हे खऱ्या अर्थानं त्यांचं कायमचं जाणं होतं का? केवळ शरीराचा त्याग म्हणजे परमेश्वरी तत्वाचा लोप होणं एवढाच त्याचा अर्थ होतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांना कायमचाच पूर्णविराम देण्यासाठी तिथे आणखी एक निमित्त घडलं. औचित्य आलेल्या मलभांचं ग्रहण सोडवण्यासाठी तिथे प्रकाशाचा एक दिव्य तेजस्वी किरण अनाहूतपणे प्रगटला आणि पाहता पाहता त्याच्या साथीदारांनी उजेडाच्या पिवळाधम्मक प्रकाशामध्ये तिथे तेजाचा सडा शिंपडा. कुंद वातावरण थोडंफार सचावलं.
दूरवर कुठंतरी चिमण्या चिवचिवू लागल्या. पक्ष्यांनी एकच किळबिलाट मांडला. तेवढ्यात अनावर होऊन भुकेलेलं एक निरागस वासरू वास्तवाची जाणीव भिरकवून देत मोठ्यांना हंबरलं. गर्दीच्या त्या कोळाहातमध्ये त्यांना सहजपणे आपल्या मातेला शोधून काढलं आणि मोठ्या आवेगानं तिची आचळ उचलू लागलं. विझू पाहत असलेल्या नैराश्याला दूर सारणारी चैतन्यमयी सृजनाची ती पहिली वहिली ओळख, आलेली वाऱ्याची अवखळ झुलूक एकाच वेळी प्रत्येकाच्या कानात विलक्षण धिटाईने कुजबजली. मी अजून गेलो नाही, जिवंत आहे. ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.